पहुंच गए रूम पे। चालू झालं भाई, चालू झालं। ऊपर अपना सीलिंग मुंबई का। गाइस वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग। सो आज अपन आलो है दिल्ली जस्ट गोवा सब दोस्तों के साथ। आधे लोग आगे भागे, आधे लोग इधर है, दोस्त आगे चले गए। देखते हैं अब आगे का व्लॉग, चलेगी पूरी बकचोदी, देखते रहो, एंजॉय। व्लॉग थोड़ा लेट स्टार्ट हुआ। स्टार्ट तो करना था हमें अपना अम्बिवली स्टेशन से ही, तो थोड़ा लेट स्टार्ट हुआ, भूल गए। टीवी स्टेशन उतर गए, अब कंटिन्यू करेंगे यहाँ से। लेट्स सी आगे क्या क्या होता है। जा रहे हैं सब लोग ऊपर, चढ़ाई चढ़ रहे डोंगर की। बड़ा पहाड़ है, आगे सिग्नल है, ये रहा सिग्नल, ये देखो। ऐसे मत बोला करो गाइस, नॉट गुड। ये देखो अपना डब्बर। तो भाई लोग यहाँ पे ना गाड़ियाँ मिलती है रेंट पे, ये रही, ये सब गाड़ी मिलती है। हम लोगों ने अभी 4 गाड़ी ली है, रेंट करी है। ये है पहली गाड़ी, ये एक है 7449। ये बस गाड़ी लेते वक्त है ना बार्गेनिंग वगैरह करना अच्छे से। ये लोग पैसा बताते हैं बट कम कर देते हैं, तो थोड़ा बार्गेनिंग वगैरह करोगे हो जाएगा। गाड़ी वैसे अच्छी है, और लेके वीडियो वगैरह बनाना याद से। गाड़ी जो भी लोगे आप, वीडियो वगैरह बनाना याद से, क्योंकि बाद में रिस्क नहीं लेना ना, इसलिए। और भाइयों अपना वीडियो है ना 2 in 1 होगा, जैसे मराठी थोड़ा, इंग्लिश थोड़ा, हिंदी थोड़ा। इंग्लिश तो नहीं होगा, वो गलती से बोल दिया, पर हिंदी और मराठी होगा भाई, तो थोड़ा समझ के लेना। अपने भाई सब मराठी है, हम सब मराठी है, तो विषय है ना ऐसा। गाइस पेट्रोल वगैरह फुल कर लिया गाड़ियों में सबके, और अभी निकल गए। ये अपना एक दोस्त है ना शर्ती को आया है, इधर गया शर्तींना आलं, शर्तींना असा विषय। तिकडं बिल भरतोय तो लट्टू मुत्त्या भावांना। आपण निघालोय गाड्या घेऊन आपल्या रस्त्याला। हा माझ्या मागं भावेश दादा भंडारी, दर्शन पाटील, अजय पवार, सगळे निघालोय आपण। हा बघा नजारा, काहीच नजारा नाही सध्या तरी, त्यामुळं काय बघू पण नका। नाही बघा पुढं नजारा दाखवाल ना भाई तुम्हाला। बघा पुढं बघा, आला वाटतं नजारा, आला। थांबा जरा, गरमी आहे भाई मजबूत, तर मग आमच्यासारखे न पिणाऱ्यांची हालत इथं बेकार होणार आहे। बाकी जे पिणारे असतील त्यांची मजा आहे। आता आम्हाला दिसले जरा 4-5 जण मस्त पीत चालले होते, त्यांना कसली गरमी ना कसलं काय, आम्हाला तर मजबूत गरमी आहे भाई, जाम गरमी। फक्त ज्यूस पिऊ शकते, ते पण अजूनपर्यंत ज्यूस फक्त दिसलं नाही। जेवढे बिअर शॉप आहेत तिथं, वाईन शॉप, बिअर शॉप, दारूची जेवढी दुकान आहेत ना, काय बोलायचं। आणि ते एक ज्यूसचं दुकान नाही भेटला अजूनपर्यंत, एक ज्यूसचं दुकान। आम्ही मगाचपासून ज्यूस बोलतो, उसाचा रस तरी पिऊ, काहीच नाही। नारळ पाणी पण नाही। भावांनो एक जरासा व्ह्यू आलाय, व्ह्यू म्हणजे व्ह्यूच्या नावाखाली फक्त हायवे आलाय, बाकी काहीच नाही आलाय। बघा इकडं छोटासा डोंगर आहे, मग आपल्याला मोरबाडला जाताना पण असे डोंगर लागतात, अशी डोंगर छोटी ठीक आहे। मग काय जाऊ आता कुठं तरी, बघू कुठं काय दिसतंय, तुम्हाला दाखवतो काहीतरी जुगाड नाही दाखवणार, कसं काय पुढं बघू। बाकी हा बघा छोटा ब्लॉगर, अरे ब्लॉगर काय माहिती कोण तरी आता आवाज दिला तर आपण पण आवाज द्यायचा, त्याशिवाय माझ्या जरा पोलीस आहेत। भाई लोग पहुंच गए रूम पे। चालू झालं भाई, चालू झालं पादला शिवी बीप करेल मी। डायरेक्ट रूम रिकामी, एक जण पादला, रूम रिकामी। गाइस अभी हम लोग आए वाइन शॉप पे, आपण तर काय पीत नाही ना खात नाही, पण जरा बनू तुमच्यासाठी ब्लॉग। काय
मेनू जरा तुम्हाला सांगतो प्राईस. भाई ये सब क्या रेट का है? ये 3200 का है, 3000 4050 का है, ये 3320 का है, ये 8200 की है. 8200. और ये क्या छोटा छोटा ये मिनीचर है, मिनिएचर क्या रेट? ये 355 है, वो 150 है, वो 100 रुपये. अच्छा. अपने शॉप का नाम? RK RK वाइन. कौन से एरिया में पड़ता है ये कलंगूट बीच. कलंगूट बीच. ओके भाई, ओके रिपोर्ट. रेडी झालं आपण. कसिनो नाही सॉरी जेवायला चालू आहे आता. खाना खाने को जा रहे, खाना खाने को. खाना वाना खा के आते. सब लोग रेडी हो गए एकदम. आसपास में ये देखो भावेश भाई कैसे कंगी घुमा रहे. केस विंचरतोय. हिंदी गडबड झाली त्याच्या केस इंचरतोय. केस विंचरतोय. रोजचा लफडा होता जरासा केसांचा आपला. ओके भाई, निघालो आपण आता. थाळी बघायला. थाळी जेवण विथ थाळी. पैसा वाची काम. रेस्टॉरंट आणि बार आहे. नको इथं नको. बार बी कुठं जेवायच्या. तेच भेटणार आहे. गोवा आहे, घर नाही. हा मार्केट, गोवा मार्केट. माझं इथून थोडासा पुढंच गेल्यावर बागा बीच आहे. आपण थोडा बागा बीच जरा जवळपासच होतो. 10 मिनिटावर बागा बीच. अजून तरी आपल्याला काय माहिती नाही. मी उगाच बोलतोय. काय माहिती आता इथं आहे काय बागा बीच. पण बीचच्या जवळ तर आहे कोणत्या तरी. ठीक आहे, आपण आता हॉटेलवर पोहोचल्यावर बघू कसा काय विषय. हो थाळी भेटला. थाळी आयटम. हां भारी हॉटेल आहे. चला भाई, मार्केट एक नंबर आहे. बाकी काय पण बोला का. हे बघा पोरींचा आयटम तर 101 आहे. सगळा पोरींचाच आहे इथं. काय पोरांचं काय आहे का नाही. यायला आम्हाला पण चड्ड्या घ्यायच्या. शॉर्ट्स. अरे आहे शॉर्ट्स आहे. रस्त्याची चुकामूक लफडा. चार लांब गेलो, रिटर्न आलो. हॉटेलच विसरतो कोणता. परत चाललो आपण सोबत. अरे परत वळायचं मागे टर्न. परत फिरायचं. परत रस्ता चुकलो. परत चाललो आम्ही दुसरीकडे कुठं तरी. वळवा. काय बोलायचं. कुठं चाललो आता काय माहिती. तिकडे गेलो. तिकडं आतमध्ये अर्धा तास झालो. एकाच हॉटेलवर फिरतो आम्ही. 3 वेळा वाजता फिरतो. 3 वेळा शेवटी पोहोचतो आता तरी. हॅलो भाई, फायनली कोणत्या तरी एका भारी हॉटेलवर जाऊ आता. बघू कसा काय विषय. चालू आहे का पण. चालू आहे. बॉटल तर दिसतं तिथं. चालू तर असेल. भाई अपना फूड आया है सुरमई थाली. ओके भाई, कसिनो के लिए ऑल सेट. निकलेंगे अब कसिनो. भेटूयात कसिनोमध्ये. सगळेच रेडी झाले भाऊ आपले. काही लोक निघालो का आपण. कसिनो कसा काय असतो बघू आता. आयुष्यात पहिल्यांदा कसिनोमध्ये उतरणार आहे. कसा काय विषय बघू. हे दोघं जण आपण भाव्या शेठ. गाईस तुम्हाला सांगायचं विसरलो मग. तिकडून निघालो लंच वगैरे करून आणि डायरेक्ट रूमवर गेलो. जरा रेस्ट केली कारण आपली ट्रेन 2-3 तासासाठी लेट झाली होती. 3 तासासाठी लेट झाली. पण आपला काय आराम झाला नव्हता तो. सगळे जरा रूमवर गेले, रेस्ट वगैरे केली. फ्रेश वगैरे होऊन परत आपण निघालो कसिनोसाठी. आहे इथून 10 मिनिटावर कसिनो. पोचलो आपण ऑलमोस्ट. तेजा छत्रपती शिवाजी महाराज की जय.
महाराजांचा रुतबा काय कमी झाला नाही अजूनपर्यंत. महाराज महाराज आहेत गोव्यामध्ये पण महाराज राजे. ऑलमोस्ट आपण पोहोचलोय भावांना मॅजेस्टिक साईडला. इथे पण आपल्या महाराजांचा स्मारक आहे, खूप मोठा स्मारक आहे. त्या आपल्या सगळ्या गाड्या, एक गाडी आपली मागे आहे, बाकी सगळ्या गाड्या आहेत. आम्हाला पोपायचं सेलर मॅन पोपाय. ऊपर अपना सीलिंग मुंबई का, तो इन्होंने थोड़ा सा कॉपी पेस्ट किया है इधर. बाकी तो है सब ठीक ठाक. मुंबई का थोड़ा सा बीच भी कॉपी किया है, पर इतना बड़ा बीच नहीं है. ये नदी लग रहा है छोटा सा, उल्हास नदी. गाइस पोहोचलो आपण ऑलमोस्ट ओल्ड गोवामध्ये. ही नवीन आलेली क्रूज डिलाइट रॉयल का काय नाव, काहीतरी नाव आहे इथं असंच. नवीन आली, खूप मोठी आहे. ओल्ड गोवा. आलो आपण मॅजेस्टिक प्राईड. इथं बुकिंग चालू आहे, जरा आतमध्ये जायची एंट्री वगैरे. भाइयों आगे हम लोग इसके अंदर छोटे वाले होडी के अंदर. ये रहा पीछे अपना एक कसीनो दिख रहा है, ये रहा. आधी गैंग अपनी इधर बैठी हुई है और आधी गैंग इधर. निकल गई भाइयों. वो नया वाला शिप बिग डैडी गोवा. बिग डॅडी. नेक्स्ट टाइम आल्यावर आपण इथं जाऊ. ही मॅजेस्टिक प्राईड आणि बिग डॅडी आजूबाजूलाच आहेत दोन्ही पण. थर्ड इन मॅजेस्टिक प्राईड. आ गए हम लोग अंदर मैजेस्टिक प्राइड के. नीचे तो शूट करना अलाउड नहीं है, जहाँ पे ये गेम वगैरह खेलते हैं. अब हम लोग बैठे फूड काउंटर के आगे. यहाँ पे ये सब फूड काउंटर है, फूड कोर्ट है. ये फूड कोर्ट है सब. इथून तुम्ही काहीही घ्या, कुपनमध्येच इन्क्लूड असतं. म्हणजे आमचं तर कुपन तेच आहे की ज्याच्यामध्ये फूड फ्री आहे, तुम्ही काहीही खाऊ शकता. आणि बाकी मग अल्कोहोल वगैरे घेणारे असतील त्याच्यासाठी वेगळे कुपन तुम्ही ते पण घेऊ शकता. चमडी वाचला बघा इथे येऊन पण. गाइस निकल गए अपन लोग कसीनो से, सब लोग. भावांनो हालत बेकार झाली एकदम. आजची रात्र कालच्या ट्रेनमध्ये झोप नाही आली. ट्रेन लेट झाली, दुपारची झोप नाही आली, काय नाही. पडलं आजारी कसिनोमध्ये जाऊन. झोपले तो वरती टेबलावर. इथली एक डोलो 2,000 गेले म्हणून. 2,000 नाही गेले, काय पैसे नाही खेळलो आपण. जेवढे खेळलो तेवढे परत वसूल पण केले. फुल कमबॅक. गॉगल कुठे माझा? हरवला गॉगल, हरवला. निघालो आता कसिनोमधून आपण. चाललोय आपल्या विलावर. विला हवा कसा व्ह्यू आहे, असाच नाही. कसिनोज बाय. भेटूयात परत नेक्स्ट टाइम गोव्याला येऊ तेव्हा.